नाही। मग आपण आता जर मेहनत करून मिळत असेल, सरकार करत असेल, तर आपल्याला काय करायला पाहिजे? आपल्याला जात पात नाही बघायची, जातीसाठी मतदान नाही करायचं। आपल्याला मतदान आपल्या लहान मुलाला बिल्डिंग मध्ये जाण्यासाठी। आज माझी मुलं सगळी कशात वाढली? गटारात। घरासमोरच गटार, आमच्या घरात पाणी यायचं, समोर खाडी, येतात जातात, मी सुद्धा त्याच्यातच वाढलो। माझी मुलं वाढली, कमीत कमी माझ्या मुलांची मुलं तरी आता बिल्डिंग मध्ये आहे ना। मग आपल्या सर्वांची झाली पाहिजे। बघा, इलेक्शन बाबासाहेबांनी लावलं, घटना लिहिली। बाबासाहेबांनी का घटना लिहिली? देश लोकशाहीवर चालावं म्हणून, का देश जातीवर चालावं म्हणून लिहिली? निवडणूक प्रक्रिया ठेवली बाबासाहेबांनी, का ठेवली? निवडणूक प्रक्रिया कोणासाठी? माझ्या ऑफिसर निवडून देण्यासाठी ठेवली की सर्व लोकांना पुढे घेऊन जाणार, सर्व लोकांचं काम करणार, सर्व लोकांचं काम करणारा नेता निवडून देण्यासाठी ठेवली। कशासाठी निवडणूक आहे? माझ्या जातीच्या माणसाला निवडून द्यायचा, आणि तुम्ही कामासाठी होते आणि मागे जायचं। निवडणुका याच्यासाठी यायला आपण विचार करायला पाहिजे। आपण सर्व लोक विचारी आहोत, आपले सर्व लोक मागासवर्गीय असतील, मराठा असतील, ओबीसी असतील, खूप विचारी आहेत। पण या विचारी मुलांना मेहनत करावी लागते, काम धंद्यामुळे वेळ नसतो। ज्यांना वेळ असतो त्यांना हे लोक काय करतात? दारू पाजतात। समाजवादी पक्षाच्या नेत्यांचे तर घरचे अड्डे, बरोबर ना वाजिदभाई? दारू घर सर्व चालू असतं तिकडे। शिवाजीनगरला तर पूर्ण वाट लावून टाकली, आणि तिथूनच रामबाई मध्ये मागे काय येतं? गांजा बिंजा येतं, बरोबर ना? तर हे जे नेते जेवढे आहेत ना, नेते हे कधीच आपला विकास होऊन देण्याच्या बाजूचे नाहीत। तुम्ही सगळ्यांनी आपलं डोकं उघडं ठेवलं पाहिजे, विचार केला पाहिजे। हे सगळे आपल्याला काय म्हणणार? हे इसको दारू पिला। आज पण मुतारीच्या उमेदवाराच्या मागेच आणि तिथं सांगतात काय? आलं ये जा उधर 2 क्वार्टर, मेरे को फोन लागे थे, मैं 2 क्वार्टर देतो। आणि मग तो जातोय दुकानात, बिचारा दारू पितोय, 4 पोरं घेतोय। अरे लावलंय काय? तुम्ही फक्त दारू पाजणार आणि आमच्या मुलांना आमची मतं विकत घेणार आणि आम्हाला घाणीतच ठेवणार। तर असं कशाला पाहिजे आपल्याला? जातीसाठी नाही, यावेळेस मतदान कशासाठी करायचंय? आपल्या हक्काच्या बिल्डिंग मधल्या घरासाठी। आणि तुम्हाला वाटतंय ना हे स्वप्न पूर्ण होईल? वाटतंय की नाही वाटतंय? आज 12,000 पेक्षा जास्त घर आपले पात्र झाले की नाही झाले? झाले ना। 8,500 MMRDA चा कुठला एक तरी प्रोजेक्ट कोणी दाखवला आपल्याला? थांबलेला, बिना पैसे नाहीत म्हणून थांबलेलं दाखवलं? 8,500 करोडची मंजुरी मिळाली, 8,000 करोड अकाउंट मध्ये आले देखील। 700 करोड भाडे मंजुरी मिळाली, 700 करोड रुपये अकाउंट मध्ये आले देखील। सरकारकडे पैशाची कमी नाही, आपल्याकडे आता आपला जो विकासक आहे MMRDA, त्याच्यामुळे कधीच काम थांबणार नाही। काम जर थांबलं तर फक्त आपल्यामध्ये जर फूट पडली आणि जर आपल्या इकडचे राजकीय नेते चुकीच्या पक्षाचे निवडून, तुम्ही एक अनुभव घेतलाय ना लोकसभेला? काय अनुभव घेतलाय? काय केलं त्या खासदाराला आपण निवडून दिलं? त्यांनी बोलले की तुम्ही सगळे गाढव आहे, तुम्ही सगळे निघून जावा, हे सारे कधी होणार नाही, बिल्डिंग कशाला पाहिजे? डायरेक्ट अशा पद्धतीने बोलले ना। तुम्ही होते ना सगळे गेलेले नेते लोक, आपले बोलले की नाही आमचं भाऊ, आम्ही मतदान करू। आम्ही बोललो ठीक आहे, बघा पण विकासाच्या बाजूने राहा, असं त्यावेळेस स्पष्ट बोललो। पण त्यावेळेस काय झालं की ते बदनामी करत होते, मराठी माणूस आला पाहिजे, गुजराती कशाला पाहिजे, मराठी माणूस। आपले लोक भावनिक झाले, बोले नाही मराठी माणसाला निवडून देऊ। आता मराठी माणसानेच मराठी माणसाच्या प्रकल्पाला विरोध केला की नाही? केला ना। आज आपल्या प्रकल्पाला मराठी माणूसच विरोध करतोय आणि आपल्या प्रकल्पाला सपोर्ट कोण करतोय? गुजराती माणूस, पराग शाह। मग जर आपलं घर बनवून देत असेल, आपली बिल्डिंग बनवून देत असेल, त्या पराग शहाला मतदान करायचं की आपल्या बिल्डिंगच्या प्रकल्पाच्या विरोधात आहे, त्याला आडवा करायच्या पाठी लागलाय? बिल्डिंग होऊ नये, तुम्हाला चांगला रस्ता बनवून देतो, तुम्हाला गल्ली बनवून देतो बोलणार। अरे गल्ली गटर बस झाला ना, किती वर्ष करायचं? किती वर्ष करायचं? किती वर्ष तुम्ही ते पैसे खाणार? 40% 40%। कधीतरी बिचाऱ्यांना हक्काचं घर मिळू द्या। अरे तुमच्या भुकेसाठी तुमच्याकडे पैसे कमी आहे का या लोकांकडे? कुठे नेणारे लोक पैसे? वरती नेणार आहेत, तरी सुद्धा का प्रकल्प अडवतात? फक्त यांना पैसे पाहिजे म्हणून। आणि आम्ही तर गाणीत राहायचं। आमचे नेते पण काही असतात की ज्याला पैसे देतोय, दारू देतो, त्यांच्याकडे जातात। बिल्डर 10,000 पगार होतो, त्यांच्याकडे जातात। मला सांगा, याच्यामुळे आपण कधी विकसित होऊ का? आपल्याला 100% आपलं काम हे 4 वर्षाच्या आतच होणार। आणि जो पराग व्हायचा, भले तो गुजराती आहे पण आपल्या मराठी माणसाच्या घराला सपोर्ट करतोय, आपल्या मुस्लिम लोकांच्या बिल्डिंगच्या घराला सपोर्ट करतोय,
मग जर तो आपल्या घराला सपोर्ट करतो, आपलं घर जे 15 लाखाचं आहे ते 50 लाखाचं होणार आहे, कोणाच्या सपोर्ट मिळेल? परागभाई शहांच्या. आपल्याला 4 वर्षात 35 लाख रुपये आपण कमवून बचत करू शकतो का? 4 वर्षात 35 लाख रुपये माझे तरी बचत होईल का? तुमच्या बचत होईल, कोणाच्या बचत होईल? 4 वर्षात 35 लाख काम धंदा करून घरचा भागून होईल. मग 4 वर्षात 15 लाखाचे 50 लाख झाले तर 35 लाख वाढले. आपले बँकेत असल्यासारखे कधी 50 लाखाला घर विकलं 35 लाख एक्स्ट्रा मिळाले. मग हे कोणामुळे वाढतायत 35 लाख? कोण सपोर्ट करतोय? गुजराती माणूस. आणि मग त्या गुजरातीला शिव्या द्यायच्या, मर्दांना द्यायच्या, घरीच राहायचं. हे जे आपल्याला अभिमन्यूसारखं चक्रव्यूह अडवलंय ना यांनी, की माझ्या जातीचा बाहेर निघूनच देत नाही, जातीच्या विचाराच्या बाहेर काढून देत नाही. मराठी करायचं ना आपल्याच विरोधात, आणि ते मराठीच्या बाहेर निघून देत नाही. अरे आम्ही विचार करणार की नाही करणार? आज मला सांगा, जो माणूस गुजराती असू दे, मारवाडी असू दे, मुसलमान असू दे, जो आमच्या प्रकल्पाच्या सोबत आहे तो आमचा भाऊ आहे, तो मराठी आहे, तो आमचा माणूस आहे. उगाचच भावनेच्या भरात वाहून जायचं नाही. आजची पुढची पिढी आठवा, अवघडे साहेबांची पिढी आठवा, शार्दूल साहेबांची पिढी आठवा, गांगुर्डे साहेबांची पिढी आठवा. भावनेच्या भरात आम्ही जातीलाच मतदान करणार, आम्ही जातीलाच मतदान. आम्ही किती वर्ष घाणीत राहिलो? मी निवडून आलो, कुठल्या पक्षाने तिकीट दिली? मनसेने. निवडून आलो, काम केलं, जातीजात बघत राहिलो असतो, काँग्रेसमध्येच राहिलो असतो तर मला काम करता आलं असतं का? बिल्डिंग बांधता आली असती का? मग आपण जातीचं जोखड सोडलं, बोलला तुझ्या आईला कशाला पाहिजे? मला सर्व भारतीय म्हणून एकत्र राहायचंय, भारतीय म्हणून जगायचंय, भारतीय म्हणून भारताला पुढे न्यायचंय. आणि भारताला जर पुढे न्यायचं असेल तर मला माझं पहिलं नगर सुधारावं लागेल. माझं नगरच नाही सुधारलं. माझ्या घराची ज्यावेळेस 15 लाखाची 50 लाख किंमत होते तेव्हा ख्रिश्चन माणसाच्या सुद्धा घराची किंमत 15ची 50 लाख होते. अख्ख्या मुसलमान लोकांच्या घराची किंमत 15ची 50 लाख होते. माझ्या दलित बौद्ध बांधवाच्या घराची किंमत देखील 50 लाख होते. आणि मराठा बांधवाच्या घराची किंमत देखील 50 लाख होते. कोणाचा विकास होतो? संपूर्ण नगराचा. पण त्या नगराचा विकास होत असताना आपल्या देशाचा देखील व्हॅल्यू वाढते, मालमत्ता प्रॉपर्टी वाढते की नाही वाढते? बरोबर आहे. जर शहर सगळी विकसित झाली तर भारतातून बाहेर बघून अरे किती झोपडपट्टी, किती घाण, अशी प्रतिक्रिया मिळेल का? आणि या लोकांना फंड खाण्यासाठी आपण घाणीतच राहायचं का? क्लिअर कट बोलतो मी. या लोकांनी फक्त मराठी माझी जात तुझी जात हे करण्यापेक्षा जर शिवसेना भाजपा सारखी फटाफट कामं केली असती तर मग आपण घाणीत राहिलो असतो का? आज आपण सर्वांनी पूर्णपणे विचार करायचा आहे. परागभाई शहाने आपल्याला मदत केली आहे, बरोबर आहे गवळी साहेब? आपण जो प्रकल्प करतोय इथे MMRDA कोणालाही 1 रुपया देत नाही, तर आमदाराला तर शक्यच नाही. आमदार तो फंडातून पण पैसे घेत नाही, कुठूनच घेत नाही, आणि त्याला पैशाची अपेक्षा नाही. असा आमदार मिळणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आपला विकास होतोय. जर लालची आमदार असतात त्यांनी टंगडी घातली असती, माझं काय, आणि आपला प्रकल्प रखडला असता. मग जर आपल्याला चांगला माणूस भेटलाय त्याला चांगलं म्हणणं काय वाईट आहे का? जो आपलं काम करतोय माझं पूर्ण लक्ष, पूर्ण ताकद, पूर्ण शक्ती, सगळं घरदार विकलं तरी चालेल, पण हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत मी काय मागे हटणार नाही. आणि माझी सवय आहे, जोपर्यंत मी हातात घेतलेलं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मी तिथून मागे हटत नाही. किती त्रास झाला तरी चालेल, कारण SRAचं काम करणं हे एरा गबाड्याचं काम नाही. SRA खूप चिकटपणे काम करावं लागतं. एक घर पात्र करून घेण्यासाठी 2-2, 4-4 लाख रुपये घेतात. आपल्याकडे किती लाख घेतले? 0 पैसे. आणि 100% सांगतो, परागभाईच्या मदतीने, एकनाथ शिंदे साहेबांच्या मदतीने प्रत्येकाचं घर विनामूल्य पात्र होणार. 1 रुपया कोणाला द्यावा लागणार नाही. आणि त्यासाठी परागभाई आपल्याला दिवस रात्र मदत करतात. त्यांना रात्री 12 वाजता जरी मी फोन केला तरी बिचारे उचलतात. त्यांना माहिती आहे की हे काम म्हणजे एक मोठं मिशन आहे. पूर्वी चळवळी कशाच्या होत्या? रोजीरोटीसाठी. पहिला 20-25 वर्षापूर्वी काँग्रेसच्या राज्यामध्ये
जेव्हा चप्पल तुटली तेव्हा आपण काय करायचो, शिवून घालायचो. बरोबर आहे. मी 18 रुपयाची बाटाची स्लीपर घ्यायचो, पट्टे खराब झाले की बदली करून ते पट्टे लावून टाकायचो, स्लीपर चालवायचो. मला सांगा, काँग्रेसच्या राज्यामध्ये जसे आपण आता चप्पल तुटली शिवून घालायचो, आता कोण घालतं का? एक चप्पल 2 वर्ष वापरतो कोण? चायला किती चपला बदली होतात? कपडे सांगा, वर्षातून 1-2 कपडे घ्यायचे. शाळेचे 2 कपडे घेतले, पोरगा खूप भेटला तर मला मम्मीने कपडे आणले, फाटले कपडे काय करायचो? शिवून घालायचो ना. मी पण घालायचो. काय नाही, सगळे सारखेच आहेत. तुम्ही आणि मी काय वेगळं नाही. आणि आपण स्वप्न बघून जो पुढे जातो ना तो अरबोपती. आता जर मोठा इंडस्ट्रियल झाला, मोठा करोडपती झाला, तर आपल्या बापाचं काय जात आहे? तो त्याचे धंदे लावतोय, आज लाखो लोकांना रोजगार देतोय. तो काय आपलं घेतोय का? उगाच काहीतरी सरकार ह्याच्यात मदत केली, अरे वा, तो जर मोठा बिझनेसमॅन नाही झाला, धंदे नाही आले, लोकांना रोजगार नाही मिळाला, तर देश विकसित कसा होईल? पण त्याची पण परिस्थिती तशी होती. तो पण काय लय मोठा अरबपती होता का? अदानी अंबानी ते काँग्रेसच्या काळातच मोठे झाले, ते काय बीजेपीच्या काळात नाही झाले, ते आधीपासूनच मोठे झाले. अदानी अंबानी काँग्रेसच्या काळातच बिझनेसमॅन होते. पण मला सांगा, त्यांनी जर मेहनत करून पैसे कमवले, आपल्या बापाचं काय घेतलं का? आज कामराजनगर मधून आमचे बरेचसे लोक करोडपती झाले, मोठमोठे फ्लॅट घेतले, कंपन्या टाकल्या. जर ते पुढे गेले आणि ते जर अदानी सारखा एखादा मुलगा लय मोठा झाला, तर आपल्याला काय वाईट वाटायला पाहिजे का? हे सरकारच्या विरोधात बोला, ठीक, हरकत नाही. पण एखादा इंडस्ट्रियलिस्ट, एखादा उद्योगपती जर पैसे कमवतो तर चूक करतो, नुसत्या शिव्या द्यायच्या. अरे तुम्ही शिव्या देण्यापेक्षा त्याच्याकडून मदत घ्या आणि काम करत घ्या. आज त्यांच्या कंपन्यांचे किती लोकांना रोजगार आहे? बरं, आपल्याकडे आपली जी लोक काम करतात ते कारखाने कोणाचे? छोटे मोठे शॉपिंग सेंटर कोणाचे? छोटे मोठे उद्योगधंदे कोणाचे? आपली कामराजनगरची रमाबाईची मुलं कोणाकडे ड्रायव्हर आहे, कोणाच्या शॉप मध्ये काम करतात, ते कोण आहेत? 70 ते 80% गुजराती मारवाडी. बरोबर आहे. 10-20% मराठी मुसलमान लोकांचे पण व्यापार आहेत. पण सगळ्यात जास्त व्यापार कुठल्या समाजाचे? गुजराती मारवाडी. आपली लोक काम करतात, 70-80% तर गुजराती मारवाड्यांकडे जातात. मग आता जो समाज आपल्याला व्यापार, तो का आपल्यासाठी नोकरी करायला येतो का? आपल्या पोरांची कुठल्या गुजराती मारवाड्यांनी नोकरी घेतली आहे का? तो रिक्षा चालवायला आलाय का? तो टॅक्सी चालवायला आलाय का? तो टुरिस्ट गाडी चालवायला आलाय का? गुजराती मारवाडी आपला रोजगार घेतोय का? उलट आपल्याला रोजगार देतोय. मग त्यांना शिव्या का द्यायच्या? तुमच्या घरात येणार कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला पैसे देणार, तेव्हा गुजराती चांगला. आणि आमच्या मराठी मुलांना रोजगार देतो, त्यांना तुम्ही भडकावणार. उद्धव साहेबांचा आदेश आहे, गुजरातीला मतदान नाही करायचं, गुजरातच्या विरोधात बोलायचं, गुजरातीला माजलेत. अरे पण तू नोकरी कुठे करतो? जे दुकान आहे तुझा, जो मॉल आहे, RCT मॉल कोणाचा आहे? अल्ट्रिया मॉल कोणाचा आहे? छोटे मोठे शॉपिंग सेंटर कोणाचे? छोटे मोठे दुकानं कोणाचे? जर आपले 70-80% लोकांना रोजगार गुजराती मारवाडी देतोय, त्यांना आम्ही शिवाय द्यायच्या नाही. यांच्या घरात हे जे कॉन्ट्रॅक्टर 100% गुजराती मारवाडी पैसे देतात, त्यांना हे का घेतात घरात? अदानी अंबानीच्या घरी हे का जातात? शिवाय द्यायला अदानी अंबानी. अरे त्यांनी मेहनत करून कमवले, तुम्ही पण कमवा ना. तुम्ही बिझनेस टाका, तुम्ही पुढे जा. कोणी अडवले का भारतात? मग आज या सर्व जातीय प्रांतिक भेदभावाला विसरायचं. बाबासाहेबांनी सांगितलं, आम्ही सर्व भारतीय आहेत, सर्व भारतीय माझे बांधव आहेत. मग मुसलमान असला तरी आज मी नेहमी बोलतो, शिवसेना सर्व धर्म समभाव पाळणारी आहे. माझ्या शिवसेनेमध्ये मारूफ भाई आहे, ते सरळ सरळ बोलतात, मी शिवसैनिक आहे, मला मुस्लिम असल्याचा गर्व आहे, मुझे हिंदू होने पे गर्व जैसा मैं बोलता हूं वसा माझा शिवसैनिक मुस्लिम आहे. तो काय म्हणतो? गर्व से कहो हम मुस्लिम है. सलीम भाई आपला, परवेज भाई आहे, हे सर्व शिवसैनिक आहेत. हे काय म्हणतात? गर्व से कहो हम मुस्लिम है. आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? आमचे जे बौद्ध शिवसैनिक आहेत, शार्दुल साहेब म्हणतात गर्व से हम बौद्ध आहे. बोलतात का? प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना, प्रत्येक धर्माच्या लोक आपल्याला धर्माचा अभिमान आहे. मग जर कोणी म्हटलं गर्व से कहो मैं हिंदू हूं, तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? त्यालाही त्याच्या धर्माचा अभिमान आहे. मग अशा वेळी जेव्हा काँग्रेसच्या स्टेजवर बसलेलो आम्ही लोक, त्यावेळी उद्धव साहेबांनी आदेश दिलेला, काँग्रेसच्या स्टेजवरून गर्व से कहो है हम हिंदू है असं बोलायचं नाही. अरे वा, सगळ्यांनी बोलू दे ना. मुस्लिम लोकांनी पण बोलू दे, गर्व से कहो हम मुस्लिम है. बौद्ध लोक पण बोलतात, ख्रिश्चन लोक पण बोलणार, त्याला पण अभिमान आहे. प्रत्येकाला अभिमान आहे की नाही? मुस्लिमला मुस्लिम धर्माचा अभिमान आहे, ख्रिश्चनला ख्रिश्चन धर्माचा अभिमान. आपल्या भारतात बोलायचा अधिकार आहे ना. प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं बाबासाहेब आंबेडकरांनी. गर्व से कहो मैं ख्रिश्चन हूं, मी ख्रिश्चन आहे तर मी बोलणार. मग गर्व से कहो हम हिंदू आहे बोललं तर काय प्रॉब्लेम आहे का? बाबासाहेबांनी
त्या दिलेले व्यक्ती स्वातंत्र्य आहे. बाळासाहेबांनी जी घोषणा दिली तिथं उद्धव साहेबांनी सांगितलं काँग्रेसच्या स्टेजवर बोलने का नहीं. अरे क्या जरूरत है? जब हर आदमी भारत में बोल सकता है गर्व से कहो हम हिंदू है, गर्व से कहो हम मुस्लिम है, गर्व से कहो हम बौद्ध है, तो हिंदुओं को क्यों बोलते कि तुम बोलने का नहीं? याला सर्वधर्म समभाव बोलणार का? काँग्रेस कधीच सर्वधर्म समभाव करत नाही. काँग्रेस ना मुसलमानांच्या फायद्याची आहे ना दलितांच्या फायद्याची, ती फक्त स्वतःच्या फायद्याची आहे. त्यांना त्यांचे दारूचे दुकान चालले पाहिजे आणि लोकांना दारू पाजायची आणि 40% पैसे कपातीचे त्यांना कसले पाहिजे? कट गव्हर्नमेंटचे टेंडरचे. आज बीजेपीचं सरकार जेव्हापासून आले कामं किती झालेत? शिवसेना बीजेपीचं सरकार आलं कामं किती झाली अख्ख्या देशात? तमिळनाडू में भी हुआ ना भाई, सब जगह पे हुआ की नाही? तेच काँग्रेसचं सरकार होतं, एवढी कामं होत होती का? पण तेव्हा काय कमी पैसे होते देशात, आता वाढले असं झाले का? सरकारला तर तेवढेच पैसे असतील ना तेव्हा पण आता पण, मग ते पैसे कुठे जात होते? फक्त कट प्रॅक्टिस. कारण त्यांना माहिती होतं लोकांना दारू पाजायची, आपणच निवडून येणार, आयुष्यभर आपणच निवडून येणार आणि आम्हीच खाणार. पण जेव्हापासून बीजेपी शिवसेने सरकार आलं त्यांनी काम करताना कधी जातीवाद केला नाही. कुठल्याही गावात काम केलं त्याच सडक्याने लोक जातात, मग ते ख्रिश्चन असेल, हिंदू असेल, मुस्लिम असेल, सर्व असेल. कुठल्याही गावात कुठलंही काम. आज मला सांगा रमवाई नगरमध्ये भाजपचं सरकार आल्यापासून जवळपास प्रत्येक बुद्धविहारामध्ये काम केलंय की नाही केलं त्यांनी? मग मला सांगा प्रत्येक आमदार खासदार आपल्याला मदत करतोय तर ते जातीवादी का ज्यांनी आयुष्यात कधीच आपल्या बुद्धविहाराला फंड नाही दिला तो काँग्रेस जातीवादी? आज भिक्खू महाराजांचं आपल्या भंतेजींचं अखिल भारतीय भिक्खू निवास जवळपास 4 करोड खर्च करून अख्खी बिल्डिंग बांधली जाते, ते फक्त बीजेपीच्या फंडात. हे म्हणजे बोलण्यासाठी नाही, हे सगळं डोळ्यांनी पहा, डोळ्यांनी पहा, विचार करा, बुद्धीने विचार करा आणि त्याच्यानंतर मग निर्णय घ्या. कारण फक्त जाती ही धर्माची ही आपूची गोळी आहे. धर्म ही आपूची गोळी आहे. तुम्हाला भडकवलं जातं, तुम्हाला दारू पिऊन नशेत ठेवलं जातं आणि तुम्हाला तुमच्या विकासापासून दूर ठेवलं जातं. जर माझ्यासारखा माणूस इथे नसता तर कामराजनगर मध्ये बिल्डिंग झाली असती का? मी विचार करतो, मग निर्णय घेतो. मी प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करतो की काय होतंय, कसं होईल, हे काम कसं होईल. तुम्हाला सर्वांना विचारतो, मी जे काम करतो त्याच्यात यशस्वी होण्याचं प्रमाण जास्त आहे ना लोकांच्या कामाचं? जो नाही होने वाला भी काम हुआ है ना. कारण का? कारण आपण विचार करून निर्णय घेतो, लोकांना समजवतो, लोकांना बरोबर घेतो. आणि रमाबाई कामराजमध्ये हे करणं सोपं आहे का? कठीण आहे ना. पण वेळ देतो ना, पूर्ण वेळ देतो, मेहनत करतो, शरीराचा विचार करत नाही, मुलांचा विचार करत नाही, कुटुंबाचा विचार करत नाही, आई वडिलांचा विचार करत नाही. फक्त एकच द्यायचं आहे की आपलं सिस्टीम सुधारायचे. आपल्या ज्या विभागातील आपले लोक आहेत त्या प्रत्येकाला हक्काचं घर द्यायचं आहे. पाण्याचा प्रश्न होता रमाबाई मध्ये देखील. मी जेव्हा इलेक्शनला 2007 ला उभा राहिलो खड्ड्यातून लोक पाणी भरत होते. पण 2012 ला जेव्हा पाईपलाईन टाकली तेव्हा फक्त कामराजनगरसाठी नाही टाकली, 18 इंचीच्या 2 लाईनी टाकल्या जी छेडानगर मधून आली. कामराजनगरसाठी एक 18 इंची, रमाबाई नगरसाठी एक 18 इंची. 2012 नंतर कोणाला रात्री खड्ड्यातून रमाबाईत सुद्धा पाणी भरावं लागलं नाही. मग ज्यावेळेस माणूस विचारी असतो, मेहनत करतो आणि खूप जिद्दीने मेहनत करतो तेव्हा न होणारी पण कामं होतात. बिल्डिंगचं काम पण तसंच आहे. नाहीच बोलायचं लोकांना कामराजमध्ये होणारच नाही, पण झालंय. आणि आपलं हे मंजूर करायचं काम एसआरएचं. लोक सुरुवातीला काय बोलायचे, अरे इतना बड़ा कैसा प्रोजेक्ट होएगा, 16,500 घर है, कैसा होएगा, क्या होएगा. कोणालाच विश्वास नव्हता. मला वाटतं तुम्हाला पण नसेल, बरोबर आहे. आणि त्याच्यात वावगं काय नाही, कारण एवढं मोठं स्वप्न कोण बघतच नाही. आमदार खासदार सुद्धा बघत नाही आणि कोण नेता पण बघत नाही की 16,000 घरात तुम्ही एसआरएचं काम करेल. पण आपण सगळ्यांनी पाहिलं. पण कोणाच्या विश्वासावर पाहिलं? आपल्या जनतेच्या, आपल्या लोकांच्या, रमाबाई आंबेडकर नगर कामराजनगरच्या लोकांच्या विश्वासावर पाहिलं. कारण प्रत्येक जण मला म्हणत होता आम्हाला इधर बिल्डिंग कप बनेगा. आणि त्यांच्या डोळ्यात दिसत होतं की आम्हाला सुद्धा घाणीतून तुम्ही काढा. बरोबर आहे, माझं नाव परमेश्वर आहे पण मी काय वरचा परमेश्वर नाही. पण त्याने मला एवढी बुद्धी दिली आहे की आपल्या प्रत्येक समस्येच्या पाठी लागून पूर्णपणे पाठू करून पूर्ण घ्यायचं आणि आपला एसआरएचा प्रकल्प व्हावा कामराजनगर रमाबाईचा. ही जी आपल्या सर्वांची इच्छा होती, तुमची सर्वांची प्रार्थना होती, ती देवाने ऐकली
आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना नरेंद्र मोदीजींनी मुख्यमंत्री बनवलं आणि आपल्या प्रकल्पासाठीच ते मुख्यमंत्री झाले. बरोबर आहे ना? शिंदे साहेब जर मुख्यमंत्री नसते तर झाले असते का प्रकल्प? कधीच नसतं झालं. आणि ही फक्त आणि फक्त तुमच्या आमच्या प्रार्थनेची ताकद आहे, तुमच्या आमच्या वंदनेची ताकद आहे की शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले. होऊ शकत होते का? कधी झाले असते का शिंदे साहेब मुख्यमंत्री? का झाले? तुमचा आमचा SRA प्रकल्प व्हावा म्हणून देवाने सांगितलं तू मुख्यमंत्री झाला तरच हे काम होईल. आणि झालं. तुम्ही देव माना नका मानू, नियती समजा, नीती समजा, काही समजा, दैव समजा, पण एक वरच्याचा आशीर्वाद असेल तरच कामं होतात. मी पण एकटा आबलो की मी 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 नाही होत, सगळेजण मिळू आणि ते वरच्याचा आशीर्वाद पण लागतो. नाही तर खूप लोक आले ना, आयुष्य निघून गेले, काही लोकांचं नगरसेवक पण नाही झाले का? काय काय केलं, चपला काढल्या, हे काढलं, ते काढलं, दाढी ठेवली, हे केलं. कधीच होणार नाही, कारण ज्याची नियत साफ नाही त्याला यश कधी मिळत नाही. अरे जो रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरची कंप्लेंट करतो 15 आणि 20 हजार रुपये घेतो, जो ब्रिजच्या कॉन्ट्रॅक्टरची कंप्लेंट करतो 50,000 रुपये घेतो, त्या लोकांची मानसिकता काय असेल? फक्त पैशासाठी ते लोक राजकारणात आहे, ते कुठल्याही विकासाच्या कामासाठी नाही. नाल्याच्या कॉन्ट्रॅक्टरची कंप्लेंट करणार आणि पैसे घेणार. अशा लोकांना कधी आयुष्यात नगरसेवक होतील? आणि असे लोक झाले तरी कधी काम होईल? पण जनता पण हुशार आहे, त्या लोक सगळ्यांना बरोबर निर्णय घेते. मग मागच्या वेळेस मला अरे यार मनसेतून पडणार, तुम्ही दुसऱ्या पक्षात जा, मनसेतून पड. अरे बोललो नाही सर, मला माझ्या लोकांवर विश्वास आहे, मी मनसे असलो तरी निवडून आलो ना, निवडून फक्त 7च निवडून आलो. पण कोणामुळे आलो? तुम्ही लोकांनी जर मला नगरसेवक नसतं बनवलं तर मला मुख्यमंत्री साहेबांनी उभं केलं असतं का? तुमच्यामुळे मुख्यमंत्री साहेबांकडे गेलो, मी पोहोचू शकलो आणि तुम्ही नगरसेवक बनवल्यामुळे हा प्रकल्प मंजूर करून घेऊ शकलो. म्हणजे या सर्व प्रकल्पाचं श्रेय हे आपल्या रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर मधील जनतेला जातं. आज यांनी जर चांगला विचारला, मी काय पैसे वाटले नाही, मी गेल्या वेळेस प्रचार पण केला नाही. बोलले जायला अख्खा प्रकाश मेहता माझ्या विरोधात रोज येतो, प्रचार करतो, जाऊ दे माझा तोच प्रचार करतोय, मी काय टेन्शन घेत नाही. मग आम्ही काय सांगायचो लोकांना, हे 10 वाजले चला घरी जावा, पोर आपली नाही माहिती तो घुमारे हे पैसे वाढवले, बोलले जाऊ दे ना, आपले लोक चांगले आहेत ना, पैसे घेतील पण आपल्याला मला लोकांना विश्वास आहे, जो काम करतो त्याला लोक का नाही मतदान करणार? जो विकासाचा प्रयत्न करतो त्याला लोक काय माहित राहतील? आज आपण प्रत्येकाला फोन उचलतो, कुठल्याही गरीब माणसाचा फोन आला, कोणी गरीब आला, 22,000 रुपये लगेच देतो, 1000 चालवले. कोण करतो आपल्या वाटत दुसरा? कोणाला प्रॉब्लेम आहे, कोणी असं काही असतं गरज दिसतो, बरोबर मला उभं बनायला पण गेलं जातात, काही गरज नसतात पैसा, मग मी फक्त विचार करतो अरे आज असं झाला, मग हळूहळू त्याला पाठवून देत परत. पण त्याला खरोखर गरज त्याला लाख 2 लाख 10 लाख पण दिले, कारण मी देणारा कोण आहे? मला देणारा व्यवसाय. जर माझ्याकडे जेवढे पैसे आहेत 1 करोड 2 करोड मी वाटले, पण देणाऱ्याची जर इच्छा 2 करोड वगैरे व्हायलाच पाहिजे तर 2 करोड कुठून पण देऊ. गरजू माणसाची ऑपरेशन होत नसेल आणि त्यावेळेस जर मला पैसे द्यायला लागत असेल आणि माझ्या घरात आहे आणि मी आहे त्यावेळेला, मग तो माणसाचा नेता बनून काय फायदा आहे का? समाजाचं नेतृत्व करून काय फायदा आहे का? मग अशा वेळेस आपण दिले, थोडे 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 करत देत राहतो, पण मी जेवढे देतो त्याच्या 10 पट देव मला बोलतो. तुम्हाला खोटं हवं कुठल्याही धंदे राहतात, मला 4 पट पैसे मिळतात आणि मला त्याच्यात पैसे पण कमी द्यायला लागतं. असं नाही की दिवसभर धंदाच करतो, दिवसभर हेच काम करतो पण तुमच्या आशीर्वादाने खूप पैसे मिळतात. म्हणून मला ना बिल्डरला नडायला भीती वाटते, ना कुठल्या नेत्याला नडायला भीती वाटते. मी कोणाला घाबरत नाही. कोणाची आमच्या कामासाठी आपण कुणालाही नडू शकतो आणि काम करून घेण्यासाठी जी ताकद जिद्द लागते ना ती आपण पूर्ण, तुम्ही देखील बघितले असेल किंवा कोणी असेल, आपण डायरेक्ट जागेवर बोलू शकतो. आजपर्यंत जेवढे गुंड कामराजमध्ये होते सगळ्यांना आई बहिणीवर शिवाय तोंडावर दिल्यात मी, पण एका गरीब माणसाला तरी कधी शिवी दिले का मी तोंडावर? मागं पण त्याला प्रत्येकाला आवाजावर बोलण्याचा प्रयत्न केलाय. गरीब माणसाला शिवी कोणी देऊ शकतं, पण जो गुंड आहे ना ज्याने मर्डर त्याला शिवी दिली तर तो माणूस कराने आता, बरोबर आहे की नाही? आणि आलतू लोकांना आपण उभंच करत नाही. चोर चिटर लोक आपल्याला नकोच. हे 3 इलेक्शन लढले आपण, एकदा तरी दारू पाजली का कोणाला? 3 नगरसेवक जिंकून आलो साहेब, 1 रुपया दारू आजपर्यंत कोणाला नाही पाजली.
आणि पाजणार पण नाही, कारण मी प्रत्येक सभेत सांगतो, जर मी माझ्या पोराला दारू नाही पाजू शकत तर मेरे बच्चे को नहीं पिला सकत, मैं जितने के लिए दूसरे के बच्चे को क्यों दारू पिलो, म्हणून पाजणारच नाही। आणि दारुडे आपल्याकडे उभे तरी राहतात का? प्रत्येक ठिकाणी तुम्ही दुसऱ्या रॅलीमध्ये बघा, दुसऱ्या प्रचारात बघा, किती बेवडे असतात। आपल्याकडे नाही। जर कोणी पित असेल तर आपल्या घरी वगैरे असे साधे सुधे माणसं आहेत आणि एकदम सज्जन लोक आहेत। कधी आजपर्यंत मला कोणी दारू मागायला आलेला नाही, बाटली पाहिजे, क्वार्टर पाहिजे, आपण ती सिस्टमच ठेवली ना, आजारी तर मदत करू, फी भरायची तर मदत करू, पण दारू बिरू फालतूगिरी चालणार नाही। कारण मला विकास करायचा आहे, मला सुधरवायचं आहे, मला माझ्या मुलांना फक्त घरच नाही द्यायचं, तर मला त्या घरात त्याची बायको जी माझी बहीण आहे ती सुखी राहायला पाहिजे। दारू पाजली तर ती बाई सुखी राहील का? आणि आज आपला आमदार आहे, तो काय करतो, रोज हजारो लोकांना फुकट जेवण देतो। डायलिसिस सेंटर 4 ठिकाणी त्यांनी चालू केलेले, लोकांना अत्यल्प दरामध्ये डायलिसिस करून देतोय, औषध उपचार फुकट करून देतो। आज मला सांगा, असा माणूस पाहिजे का ज्या 4 बियर बार खोलून बसले होते आज 10 बियर बार झाले, असा उमेदवार निवडून द्यायचा? त्यांचे बियर बार आहेत, देशी दारूचे बार आहेत, असे दारू विकणाऱ्याला जर आमदार केलं तर त्याचे किती बार होतील परत? CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।